नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 29. गुरुपौर्णिमा. 10. नदीचा ओघ जरी वाकडा दिसला तरी त्यातील पाणी जसे वाकडे नसते, ऊस वाकडा असला तरी त्याच्या रसातील गोडी जशी कमी होत नाही, गाईचा रंग जरी काळा आहे तरी तिच्यापासून मिळत असलेल्या दुधाचा रंग जसा पालटत नाही, त्याप्रमाणे सत्पुरुष बाह्यातकारी अनेक व्यवहारात जरी गुंतलेले असले तरी अंतर्यामी त्यांची अलिप्तता अभंग असते. 11. ज्याप्रमाणे समुद्रावर क्षणोक्षणी लाटा उसळतात, त्याप्रमाणे संसारातही क्षणोक्षणी दुःखाच्या लाटा उसळत असतात. त्या लाटेसरशी वाहून न जाता त्यात पोहत राहून वर तरंगणे याच्यातच मोक्ष आहे. मात्र ही खुबी आपणास लक्षात येण्यासाठी सद्गुरूचे सहाय्य घ्यावे लागते. 12. संत आपले सामर्थ्य शिष्याला 4 प्रकारे देतात. ज्याप्रमाणे कोंबडी आपली अंडी उबवून पिल्ले तयार करते, त्याप्रमाणे संत सत्शिष्याचे आपल्या कृपाछत्राखाली रक्षण करून आपली योग्यता त्याला देऊ शकतात. कुर्मीन जशी पिल्लांना दृष्टीने न्याहाळून पाहून तृप्त करते, तसे संत प्रेमदृष्टीने न्याहाळून पाहून त्याला आपले सामर्थ्य देऊ शकतात. मासा जसा आपल्या पिल्लांची आठवण करून त्यांना तृप्त करतो, तसे संत आपला शिष्य लांबच्या गावी असला तरी त्याला आठवून आपले सामर्थ्य देऊ शकतात. त्याचप्रमाणे संतांची शिष्यावर स्वप्नद्वारे देखील कृपा होते. तुकोबाराय, निळोबाराय, महिपती, बहिणाबाई इत्यादिकांना स्वप्नात संतांनी कृपा केल्याचा ग्रंथात उल्लेख आहे. 13. लोकांना अंधश्रद्धेपासून परावृत्त करून स्वकर्तव्याची जाणीव करून देण्यास, तसेच त्यांच्या मनात परमेश्वराविषयी श्रद्धा निर्माण करून त्यांना भक्ती मार्गाची गोडी लावण्यास संतच एक समर्थ होत. 14. स्थूल शरीर स्मशानात चितेवर जळते, परंतु सूक्ष्म शरीर म्हणजे लिंग देह हा मात्र जळत नसून अनेक संस्कार गोळा करीत पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. हा लिंग देह जाळण्यास सद्गुरू समर्थ आहेत. 15. जो आपल्या बोधवाक्याने मनुष्यातील स्वार्थी वृत्ती बदलून टाकतो, तोच गुरु समजावा. एक विलासी राजा होता. रोज भोजनोत्तर केळी खाणे हा त्याचा नियम होता. एके दिवशी केळी खाऊन त्याने त्याच्या साली माडीवरून फेकून दिल्या. इतक्यात तेथे एक साधू आला व त्या साली तो भराभर खाऊ लागला. ते पाहून सेवकाने त्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला, तरी तो जागचा हलेना. ही गोष्ट राजाच्या कानावर जाताच राजाला संताप चढला. त्या भरात तो माडीवरून खाली उतरला आणि त्याने त्यास पुष्कळ मारहाण केली. मार खात असता साधू सारखे हसू लागला, म्हणून राजाने विचारले, ए जोगड्या, मार खात असता रडण्याचे सोडून तू हसतोस, हे कसे? म्हणाला, सरकार, मी फक्त केळीच्या साली खाल्ल्या तर मला इतकी शिक्षा मिळाली. तेव्हा तुम्ही त्यातील मगच खाल्लात. मी तुमच्या राजवाड्याच्या आवारात नुसता पाय ठेवला तर मला तुमच्याकडून अंगभर मार खाण्याची पाळी आली, आणि तुम्ही तर अहर्निश राजवाड्यातच राहत आहात. तेव्हा पुढे तुम्हाला माझ्यापेक्षाही किती पटीने शिक्षा भोगावी लागेल, कोण जाणे. याबद्दल
अजून तुम्ही तीळ मात्रही विचार केला नाही म्हणून मला हसू आले. हे वाक्य कानी पडताच राजाच्या वृत्तीत एकदम पालट पडला. पुढे त्या साधूला शरण जाऊन राजा कृतकृत्य झाला. 16. धर्मग्रंथात अशुद्धी, मलिनता, पाप, कल्मश असे जे शब्द वापरले आहेत त्या सर्वांचा अर्थ एकच की अज्ञान. मनुष्याजवळचे अज्ञान हाच एक अक्षम्य अपराध होय. या अपराधामुळेच मनुष्य दुःखी कष्टी होतो. त्याबद्दल देवाने क्षमा केल्याशिवाय मनुष्याला यातून मुक्तता नाही. याचकरिता वेद, शास्त्रे, पुराणे देवाला शरण जाण्याचा मार्ग सुचवित आहेत. अज्ञान म्हणजे दृश्य वस्तूंना पाहून भुलणे, स्वतःला न जाणणे, म्हणजेच आपण सच्चिदानंदरूप असल्याचा विसर पडणे हे होय. या अज्ञानाला घालविल्याशिवाय आपली ओळख आपणास होत नाही. याकरिता गुरूंनी सुचविल्याप्रमाणे देवाला आळवीत जावे. जेव्हा आचार, विचार व उच्चार यात एकता होते तेव्हा अज्ञानाचा पडदा फाटून जातो. म्हणजे अमावस्येप्रमाणे असलेला अज्ञानाचा अंधकार नाहीसा होऊन पौर्णिमेप्रमाणे ज्ञानाचा लख प्रकाश पडतो. 17. गुरूंच्या सहवासात राहून त्यांची आज्ञा तंतोतंत पालन केल्याने काया, वाचा, मन ही त्रय शुद्ध होत जातात. म्हणजे त्यांना सहजासहजी योग्य वळण लागते. 18. नदी पार व्हावयाचे असल्यास नावाड्याचे सहाय्य घेतले असता तो युक्तिप्रयुक्तीने नाव वल्हवून आपणास परतीरी पोहोचवितो. कारण नदीत पाणी कोठे कमी, कोठे जास्त, कोठे खडक आहे हे सर्व त्याला माहीत असते. त्याप्रमाणे भवनदीतून पार होण्यासाठी सद्गुरूंचे सहाय्य घेतले असता सुखरूपपणे आपणास तीर गाठता येतो. कारण काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, आशा, ममता, वासना या जलचरांना टाळून कसे काय जावयाचे याची त्यांना पक्की माहिती असते. याचकरिता जा शरण गुरुला भव तरशील असे संतवाणी सांगते. 19. आत्मज्ञाना वाचून जन्माची सफलता नाही. आत्मज्ञान प्राप्तीकरिता वृत्ती अंतर्मुख झाली पाहिजे. इत्यादी माहिती जरी ग्रंथात वाचली तरी अधिकारवाणीने उपदेश झाल्याखेरीज आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. ग्रंथ जरी सत्पुरुषांनीच लिहिलेले आहेत तरी त्यातील गूढार्थाचा उलगडा सत्पुरुषांनी केल्याशिवाय आपणास त्याचा बोध होत नाही. म्हणून सद्गुरूंच्या सहाय्याची जरुरी आहे. एक श्रीमंत होता. तो मोठा भाविक व उदारही होता. त्याने आपल्या घराशेजारी एक सिद्धेश्वराचे देऊळ बांधले. त्यावर तो काशी यात्रेला गेला. पुढे तो तेथेच मरण पावला. त्याचा एकुलता एक धनवंत नावाचा मुलगा होता. तो वाईट संगतीमुळे व्यसनी निघाला. तेने करून बापाचा पैसा, शेत, घर इत्यादी सर्व काही त्याने घालविले. त्यामुळे त्याला अत्यंत बिकट परिस्थिती प्राप्त झाली. एके दिवशी मनस्वास्थ्याकरिता पोथी वाचावी या उद्देशाने त्याने वडिलांची पेटी उघडली. तेव्हा त्यात त्याला एक छोटीशी वही दिसली. तीत संवत 1735 साली उत्तरायणात चैत्र शुक्ल अष्टमी तिथीस दिवसा 3 प्रहरी 2:30 वाजता सिद्धेश्वराच्या देवळाच्या शिखरावरील घुमटात 1,00,000 रुपयांच्या मोहरा ठेवल्या आहेत. अत्यंत अडचणीच्या वेळी त्या काढाव्यात अशा आशयाचा मजकूर आढळला. तो वाचून धन्वंताला अत्यंत आनंद झाला. पैशाची जरुरी असल्याने लगेच त्याने सिद्धेश्वराचे शिखर पाडविले. परंतु त्यात त्याला 1 पैसुद्धा मिळाली नाही.
बापाने देऊळ बांधले व मुलाने ते पाडविले, अशी लोकांकडून त्याला बोलणी मात्र खावी लागली. एके दिवशी धन्वंताचा क्षेम समाचार घेण्यासाठी त्याच्या बापाचा बालमित्र त्याच्याकडे आला. धन्वंताने घडलेली सर्व हकीकत त्याला सांगितली. तो इसम अत्यंत चतुर होता, त्यामुळे त्याने वहीतील मजकूर पाहता क्षणी त्यातील अर्थ बरोबर काढला आणि तो त्याला म्हणाला, धन्वंता, मी सध्या तुला 200 रुपये देतो. आधी तू सिद्धेश्वराची शिखर पूर्ववत बांधून घे आणि चैत्र शुक्ल अष्टमीच्या दिवशी मला येऊन भेट, म्हणजे ते धन कसे हस्तगत करावे हे मी तुला सांगेन. पुढे तो दिवस आला. धन्वंताने त्या इसमाला बोलावून आणले. त्याने धन्वंतास सिद्धेश्वराच्या देवळाभोवती 3 प्रदक्षिणा घालण्यास सुचविले. त्यावर वाटेत जमिनीवर पडलेली शिखराची छाया त्याला दाखवून, ही जागा खणून पहा, म्हणजे खचित तुला द्रव्य मिळेल, असे सांगितले. त्याप्रमाणे केल्यावर त्याला 1,00,000 रुपयांच्या मोहरा मिळाल्या. तात्पर्य: देह हा पंचभूतांचा असून क्षणभंगूर आहे. आपण नित्य, शुद्ध, मुक्त असे सच्चिदानंद रूप आहोत. जगतभान हरपले की स्वरूप दर्शन होते. इत्यादी अर्थ ग्रंथ वाचून समजला असे जरी वाटले तरी त्याचा खराखुरा अनुभव येण्यासाठी अधिकारी पुरुषांच्या द्वारेच ग्रंथार्थांचा उलगडा करून घ्यावयास हवा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.